श्रीमंत महिलांना लग्नाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्यासोबत प्रेमाचं नाटक करून त्यांच्यासोबत लग्न करणारा महाठग आपल्याला आता सोशल मीडियावरती दिसतो आहे. आणि तो महाठग असा होता की त्याने एक नाही, दोन नाही, 10 नाही, तब्बल 25 मुलींसोबत लग्न केलेलं आहे. आणि केवळ साध्या-सुध्याच मुलींसोबत नाही, तर राजकीय पक्षातील एक मान्यवर व्यक्ती यांच्या मुलीसोबत पण त्याने ठगीचं काम केलेलं आहे. आणि त्याने त्या मुलीसोबत लग्नसुद्धा केलेलं आहे. ती मुलगीसुद्धा डॉक्टर होती आणि राजकीय घराणं असल्यामुळे त्यांच्या घरच्या लोकांना खूप मान सन्मान होता. पण अशाही घरी जाऊन त्या महाठगाने त्यांच्या मुलीसोबत लग्न केलेलं आहे. हा प्रकार जेव्हा उघडकीस आला तेव्हा सगळीकडे चर्चेचा विषय बनलेला आहे की आमदाराच्या मुलीसोबत जर असं झालं तर बाकीच्या लोकांबद्दल आपण काय म्हणू शकतो. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक अपराधी घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती उत्तर प्रदेश या ठिकाणची आहे. आणि इथे ज्ञान तिवारी नावाचा एक आमदार असतो. त्याच्याकडे चांगली राजकीय पार्श्वभूमी असते. तो BJP नेता असतो आणि त्याचे चांगल्या चांगल्या लोकांसोबत चांगले संबंध असतात. आणि त्यांची मुलगी ही डॉक्टर असते. आणि या डॉक्टर मुलीचं लग्न प्रखर त्रिवेदी नावाच्या मुलासोबत होते. आणि जेव्हा यांची मागणी होते, जे प्रपोजल येते, तेव्हा आमदार साहेब खूप खुश होतात. आणि त्यांना हे कळते की प्रखर हा जो आहे तो त्याचा रिअल इस्टेटचा मोठा बिझनेस आहे. तो मुंबईचा रहिवासी आहे आणि त्याच्याकडे खूप अशी संपत्ती आहे. त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे आणि हाय प्रोफाईल लोकांसोबत त्यांचे संबंध आहेत आणि ते खूप चांगले आहेत, श्रीमंत आहेत असं त्यांना जेव्हा जाणवते तेव्हा ते हे लग्न करायला तयार होतात. आणि त्यांची डॉक्टर मुलगी असते. त्या डॉक्टर मुलीसोबत प्रखरचं लग्न खूप अगदी धूमधडाक्यात साजरं होते. आणि लग्नामध्ये 15,000 पेक्षा जास्त लोक येतात. तरी आमदारांनी हे लग्न खूप चांगल्या पद्धतीने केलं होतं. ज्ञान तिवारी जे आमदार आहेत ते हे लग्न करून खूप खुश असतात. आणि ते आपल्या जवळच्या लोकांना वगैरे विचारतात की मुलगा कसा आहे, तर ते सगळे म्हणतात की सगळं चांगलंच सांगतात. 2 वर्षांनी हे प्रकरण उघडकीस येते. जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून हे प्रकरण जेव्हा समोर येते तेव्हा त्या आमदारांची मुलगी प्रज्ञा तिवारी हिला जेव्हा ह्या सगळ्या बाबतीत कळते तेव्हा ती आपल्या आईबाबांना सांगते की तिच्यासोबत काय झालेलं आहे. ती आपल्या आईबाबांना सांगते की प्रखरचं जवळपास 25 मुलींसोबत लग्न झालेलं आहे. आणि हे कुटुंब जे आहे, जे आपल्याला असं वाटत होतं की हे बिझनेस क्लासचे आहेत, खूप श्रीमंत आहेत, पण हे ठगी करणारे लोक आहेत, हे गुन्हेगार आहेत. आणि प्रखरच्या बाबांना उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा या ठिकाणातनं महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेलं होतं आणि ते तुरुंगात सुद्धा होते. प्रखर सुद्धा हा स्वतःला बिझनेसमॅन तर सांगायचाच, पण तो गावामध्ये आपली शेती करतो, बांधकामाचं जे काम आहे ते बघतो आणि तो आपली शाळा चालवतो. असा सभ्य परिचय त्यांनी आपल्या मुलाचा करून दिलेला होता. आणि आई बाबा सुद्धा खूप श्रीमंत आहेत, जमीनदार आहेत, त्यांच्याकडे खूप जमिनी आहे, त्यांचं रिअल इस्टेटचं काम आहे. हे सगळे बघून आमदार सुद्धा खूप काही चौकशी करत नाही. जवळच्या लोकांना त्यांनी विचारलं होतं, पण तरीही सगळ्यांनी त्यांच्याबद्दल चांगलंच सांगितलं होतं. पण वरवर चौकशी केली होती, शब्द टाकला होता, विचारलं होतं की हा कसा आहे, पण त्यांनी अशी ठोस अशी काही चौकशी केली नव्हती. आणि त्यांनी आपल्या मुलीचं लग्न प्रखरसोबत केलेलं. पण प्रखर हा महाठग असतो. त्याने कितीतरी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलेलं असते. आणि तो श्रीमंत मुलीच थोडा बघायचा आणि मेट्रोमोनियल साईटकडनं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तो लग्न करायचा, मुलींना प्रपोज करायचा. पण तो श्रीमंत मुलींनाच प्रपोज करायचा, त्यांच्यातनं पैसे उकळवायचा, त्यांच्यातनं पैसे काढायचा.
आणि कधी प्रेमाच्या नावाखाली, कधी लग्नाच्या नावाखाली तो त्यांना फसवायचा आणि त्यांना सोडून निघून जायचा. तो आपली फेक आयडी करायचा आणि प्रत्येक स्टेटमध्ये तो जायचा आणि तिथल्या मुलींना तो फसवायचा. असं त्याचं काम सुरूच होतं आणि ह्या सगळ्या कामात त्याच्या घरचे लोकसुद्धा त्याला खूप हेल्प करायचे, त्यांचासुद्धा पाठिंबा होता. आणि ह्या सगळ्या आमिषाला बळी आमदार साहेबसुद्धा पडलेले. त्यांनाही असं वाटलं की आपली मुलगी चांगल्या कुटुंबात गेलेली आहे, चांगल्या श्रीमंत घरात ती गेलेली आहे, तर ते सुद्धा खुश होते. जेव्हा त्यांना कळलं की त्यांच्या मुलीसोबत दगा झालेला आहे, धोका झालेला आहे, त्यांच्या मुलीने जेव्हा त्यांना सांगितलं, तेव्हा त्यांनी आपल्या राजकीय वर्तुळाचा कुठलाही संकोच न करता ते पोलीस स्टेशनमध्ये गेले. त्यांनी कंप्लेंट केलेलं प्रखरला आणि त्याच्या बाबांना अटक करण्यात आलेली आहे. मुलीला त्यांनी सन्मानाने आपल्या घरी परत आणलेलं आहे आणि ते जेव्हा मीडियासमोर बोलले तेव्हा ते ढसाढसा रडत होते. त्यांना असं वाटलं की आपल्या मुलीसोबत काय झालेलं आहे, आपल्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. पण ते एक आमदार होते आणि BJP गव्हर्नमेंटचे ते कद्दावर नेता होते. पण जेव्हा त्यांच्या मुलीसोबत असं झालं तेव्हा ते ढसाढसा रडत होते आणि त्यांनी म्हटलं की मी इथे आमदार म्हणून नाही, तर आपल्या मुलीचा पिता म्हणून इथे कंप्लेंट करायला आलेलो आहे. माझ्या मुलीसोबत जर असं झालं तर कितीतरी मुलींसोबत असं होऊ शकते, असं ते म्हणाले. आणि 25 मुली तर कळलेल्याच आहेत, पण आता पोलीस जेव्हा तपास करत आहेत तेव्हा यापेक्षा जास्त मुली निघू शकतात आणि त्यांनी काय काय केलेलं आहे याचा तपास पोलीस करतच आहेत. पण सुशिक्षित कुटुंबामध्ये, राजकीय वर्तुळामध्ये आणि शिकलेल्या मुलीसोबत, डॉक्टर मुलीसोबत जर असं झालेलं आहे तर सामान्य लोकांसोबत काहीही होऊ शकते, असं आता सगळे म्हणायला लागलेले आहेत. ही एक बातमी म्हणून याच्याकडे न बघता आपल्या मुलीचा जेव्हा आपण लग्नाचा विचार करतो, समोरचा व्यक्ती जेव्हा आपल्या मुलीकडे लग्नाचं विषय घेऊन आपल्या घरी जेव्हा येतो तेव्हा त्यांच्याकडे किती पैसा आहे हे बघण्यापेक्षा त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे. कागदोपत्री पाहणं आणि त्याची पडताळणी करणं आणि पोलिसांथ्रू पडताळणी करणं ही गरजेचं आहे. त्यांचे डॉक्युमेंट्स बघणं महत्त्वाचं आहे, कारण आपण आपली मुलगी देतो आहे. जिथे आपण बाजारात जातो, 2-4 रुपयाची वस्तू जेव्हा घ्यायची असली तेव्हा तिथे सुद्धा आपण मोलभाव करतो. 10 रुपयाची वस्तू आपण 9 रुपयाला मागतो, 8 रुपयाला मागतो. पण जेव्हा आपल्या मुलीचा प्रश्न येतो, जिवंत एक व्यक्ती असते, तिचा प्रश्न असतो, तर त्याच्यावरती आपण गप्प राहतो किंवा लोकांवरती विश्वास ठेवतो. कोणी चांगलं म्हटलं तर आपण आपली मुलगी आपण त्यांच्या स्वाधीन करतो. पण ते लोक कशी आहेत याचा विचार करणं गरजेचं असते आणि सखोल अशी चौकशी करणं गरजेचं असते. जर आमदाराच्या मुलीसोबत असं होऊ शकते, ज्यांच्याकडे पैसा आहे, पॉवर आहे, शिक्षण आहे आणि लोकांची साथ आहे, अशा लोकांच्या बाबतीत जर असं होऊ शकते, तर सामान्य लोकांबद्दल तर आपण काहीच म्हणू शकत नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता. रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. त्यामध्ये लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.